स्टुडंट्स, वेलकम इन एसजे ट्युशन क्लासेस। आज आपण 8th स्टँडर्ड 16 नंबरचा लेसन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम पाहत आहोत। त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 16.2 पाहूया। त्याआधी एसजे ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॅक्टिस सेट 16.2। क्वेश्चन 1 आहे, इन इच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर अँड इट्स हाइट आर गिवन, फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया। आता आपल्याला सिलेंडरचं रेडियस आणि हाइट दिलेले आहे, आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे। करूया फाइंड। त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युले पाठ हवेत। तर फॉर्म्युला पहा, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे 2πr/h आणि टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे 2πr × r+h। पाहूया। कर्व आपण पहिल्यांदा कर्व्ड सरफेस एरिया फाइंड करून घेऊया। कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πr/h हा आहे फॉर्म्युला। आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया। 2 × पाय ची व्हॅल्यू असते 22/7 × r, रेडियस दिलेला आहे 7 × h, हाइट 10। पहा इथे फक्त व्हॅल्यू पुटअप करून घेतलेले आहेत। 2 × पाय ची व्हॅल्यू 22/7 × r ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे ती, आणि हाइट ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, ते आपण पुटअप करून घेतलेले आहेत। पुढे पहा, हा 7 डिनॉमिनेटरला आहे, हा 7 न्यूमरेटरला आहे। हा काय होईल, कॅन्सल होईल। 7 × 7 रिमेनिंग काय आहे 2 × 22 × 10। इथे मी रिमेनिंग असलेलं 2 × 22 × 10 हे आहे रिमेनिंग। यांची काय करायची आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करूया। मल्टिप्लिकेशन 22 2 × 44 × 10, 44 × 10 इज इक्वल टू 440 आणि एरिया आहे म्हणून युनिट काय लिहायचं, स्क्वेअर सेंटीमीटर। नेहमी एरिया असेल तर युनिट लिहायचं स्क्वेअर सेंटीमीटर। कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा, म्हणजे सॉल्व करायला हार्ड जात नाही। आता आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे। काढूया। टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला आहे 2πr × r+h। हा फॉर्म्युला सुद्धा काय करायचा, पाठ करायचा। आता आपल्याला रेडियस आणि हाइट दिलेली आहे, व्हॅल्यू पुटअप करूया। 2 × पाय ची व्हॅल्यू असते 22/7 × r, रेडियस किती दिलेला आहे 7 × ब्रॅकेट। आता रेडियस आहे 7 प्लस हाइट आहे 10। पहा सगळ्या व्हॅल्यू काय केलेल्या, रेडियस आणि हाइटची व्हॅल्यू आपण जिथे आहे तिथे काय केलेले आहेत, पुटअप केलेले आहेत। इथे पण पहा 7 डिनॉमिनेटर 7 न्यूमरेटर कॅन्सल होईल। रिमेनिंग काय आहे 22 × 2 44 × ब्रॅकेट ॲडिशन 10 + 7 17 10 + 7 17। आता हे ब्रॅकेट मध्ये आहे आणि हे बाहेर जे नंबर आहेत यांच्यामध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं। करूया 44 × 17 करूया मल्टिप्लिकेशन। 7 4 = 28 कॅरी 2, 7 4 = 28 + 2 30 0 4 1 = 4 4 1 = 4 8 4 7 748 आणि युनिट एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर। इझी आहे। कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर व्हॅल्यू पुटअप करायचे आणि मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचं, इझी आहे। सेकंड नंबरचा याच्यातील सेकंड नंबरचा एक्झाम्पल पाहूया। सेकंड नंबरचा एक्झाम्पल पहा, रेडियस दिलेला आहे 1.4 सेंटीमीटर आणि हाइट दिलेली आहे 2.1 सेंटीमीटर। फॉर्म्युला राईट करूया। पहिल्यांदा आपण काढणार आहोत कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर। कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला आहे 2πr/h इज इक्वल टू 2 × पाय ची व्हॅल्यू 22/7 × रेडियस आहे 1.4
रेडियस आहे 1.4 इंटू एच, एच म्हणजे हाईट आहे 2.1. इथे पहा 7 ने 1.4 ला डिवाइड होईल. आपण करूया डिवायडेशन. इंटू 7 1 जा 7, 7 2 जा 14. परंतु इथे काय आहे, 1 प्लेस नंतर पॉइंट आहे, युनिट प्लेस नंतर काय आहे, इकडे पॉइंट आहे, म्हणून इथे आपण पॉइंट देणार आहोत आणि इकडे नंबर नाही म्हणून इथे 0 राईट करायचा. म्हणजे 7 ने 14 ला डिवाइड केलं तर 2 राहील, परंतु इथे पॉइंट आहे म्हणून 0.2 इंटू 2.1. आता मल्टिप्लिकेशन करूया. 22 2 जा 44 इंटू 21 इंटू 2 42. पहा 21 2 जा 42. आता किती प्लेस नंतर पॉइंट येईल, तर मल्टिप्लाय आहे म्हणून 1 आणि 2. इकडे एक 1 प्लेस नंतर पॉइंट आहे, इकडे 1 प्लेस नंतर पॉइंट आहे, म्हणजे 2 प्लेस नंतर पॉइंट येणार आहे. म्हणजे येथील 0.42 हे झालं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता आपण 44 इंटू 4 2 न मल्टिप्लाय करूया. 4 2 जा 8, 4 2 जा 8 0, 4 4 जा 16 कॅरी 1, 4 4 16 प्लस 1 17. ॲडिशन 8 8 प्लस 6 14 कॅरी 1 8 1 1848. आणि 2 प्लेस नंतर आहे पॉइंट म्हणून इथे येईल 2 प्लेस नंतर पॉइंट. आन्सर आलेला आहे 18.48 आणि एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर. पहा मी पुन्हा एकदा समजून सांगते. इथे 7 ने डिवायडेशन केलं 0.2 आले. 0.2 का आले, कारण इथे पॉइंट होता म्हणून आपण 0.2 घेतलेला आहे, कारण इथे नंबर नव्हता म्हणून इथे आपण 0 घेतला. त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे, 22 2 जा 44. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 21 2 जा 42 आणि 2 प्लेस नंतर पॉइंट, हा 1 आणि हा 2 मग 0.42. आणि मग आपण 44 ला 42 ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर आपण परत 2 प्लेस नंतर पॉइंट होता म्हणून तो दिला. आन्सर आलेला आहे 18.48 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपण काढणार आहोत टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फॉर्म्युला लिहिलेला आहे मी 2πr इंटू ब्रॅकेट r प्लस एच. आता व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r दिलेला आहे 1.4 इंटू ब्रॅकेट 1.4 प्लस हाईट दिलेले आहे 2.1. हे फक्त व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. पुढे पहा, मग पहिला कर्व सरफेस एरिया सारखं 2 ने 14 ला डिवायडेशन करूया, 0.2 येईल. आता मल्टिप्लाय 22 2 जा 44 इंटू 0.2 इंटू ब्रॅकेट 1.4 प्लस 2.1. सॉरी, यांची ॲडिशन करूया आपण पुढच्या स्टेपला. इथे ॲडिशन करायला हवी होती. ठीक आहे. इथे पहा 22 2 जा 44 इंटू 0.2. आता पुढच्या स्टेपला यांचं मल्टिप्लिकेशन करू. 44 इंटू 2 किती येईल, 4 2 जा 8 4 2 जा 8 8.8. हा 1 प्लेस नंतर पॉइंट इंटू ब्रॅकेट ॲडिशन करूया. 4 प्लस 1 5 आणि 2 प्लस 1 3.5. हे ब्रॅकेटच्या बाहेर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे म्हणजे यांच्यामध्ये असतं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लाय करूया. 88 इंटू 35 करायचं आणि मग आलेल्या आन्सरला आपण पॉइंट देऊया. 8 5 जा 40 कॅरी 4, 8 5 जा 40 प्लस 4 44 0 24 कॅरी 2, 8 3 जा 20 प्लस 26 0 8 10 3 30 80 आणि 2 प्लेस नंतरचा पॉइंट. आन्सर आलेला आहे 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. इझी आहे. ह्या एक्झाम्पल्समध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन महत्त्वाचं आहे. डिवायडेशन तरी छोटे आहेत, इझी आहेत, परंतु मल्टिप्लिकेशन आहेत आणि पॉइंट चुकवायचे नाहीत, पॉइंट व्यवस्थित द्यायचे. ते 2 प्लेस नंतर पॉइंट येईल मल्टिप्लिकेशन नंतर आणि इथे इझी आहे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये रेडियस दिलेला आहे 2.5 आणि हाईट दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आपण कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाइंड करूया. फॉर्म्युला राईट करून घेतलेला आहे मी 2πr आणि h. व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस आहे 2.5
5 इंटू हाईट आहे 7. डिवायडेशन होईल इथे 7 1 जा 7 7 1 जा 7. रिमेनिंग आहे 22 2 जा 44 इंटू 2.5. मल्टिप्लिकेशन करूया. 44 इंटू 25 चा मल्टिप्लाय करूया. 5 4 जा 20 5 4 जा 20 प्लस 2 22 2 4 जा 8 2 4 जा 8. ॲडिशन 0 11 0 0 आणि हा 1 प्लस नंतर पॉइंट म्हणजे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. पॉइंट नंतरचा हा 0 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरीही चालतो. म्हणजे आन्सर असणार आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. इझी आहे एक्झाम्पल. इथे डिवायडेशन इझी होतं. नंतर टोटल सरफेस एरिया काढूया. फॉर्म्युला राईट करून घेतलेला आहे मी. 2πr इंटू ब्रॅकेट r प्लस एच. व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस आहे 2.5 इंटू ब्रॅकेट रेडियस 2.5 प्लस हाईट 7. आता इथे पहा 7 ने 2.5 ला डिवायडेशन होत नाही. आता आपण तिघांचं करूया मल्टिप्लिकेशन आणि मग 7 ने डिवायडेशन करूया. 22 2 जा 44 इंटू 2.5 आणि डिवायडेशनला आहेत 7 आणि इंटू ब्रॅकेट. आता या दोघांची ॲडिशन करायची आहे. स्टुडंट्स चुका कुठे होतात पहा. ॲडिशन करताना 7 हा पूर्ण नंबर आहे, त्याला पॉईंट नाही आहे, म्हणजे तो इथे 7 हा 5च्या खाली नाही लिहायचा, तो 2च्या खाली लिहायचा. कारण इथे पॉईंट आहे 2.5. 7ला पॉईंट नाही, मग आपण इथे पॉईंट देऊन 0 घ्यायचा. लिहिताना 7 5च्या खाली लिहायचं नाही. इथे चुका करता तुम्ही आणि मग गणित चुकून जातं. पहा 5 आणि 7 प्लस 2 9 म्हणजे यांचे ॲडिशन आलेले आहे 9.5. आता इथे मल्टिप्लिकेशन पहा. 44 इंटू 2.5 ह्या कर्व सरफेस एरिया काढताना आपण इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहा 44 इंटू 2.5 किती आलेलं आहे 110. म्हणजे आपण यांचं मल्टिप्लिकेशन लिहूया. 110 इंटू परत हे 9.5 डिवायडेशनला 7. आता 110 आणि 9.5चं मल्टिप्लाय करूया. 110 इंटू 95. 5 0 0 5 1 जा 5 5 1 जा 5 0 9 0 0 9 1 जा 9 9 1 जा 9 प्लस 0 5 14 10 किती आलेले आहेत 10,450 डिवायडेड बाय 7. 50 आहे परंतु 1 प्लेस नंतर पॉईंट आहे. पॉईंट नंतर हा 0 निघून जाईल. इथे 1 प्लेस नंतर पॉईंट होता, पॉईंट नंतर 0 निघून जाईल. आलेले आहेत 1045 ला आपण 7 ने काय करणार आहोत डिवायडेशन करणार आहोत. या बाजूला करते डिवायडेशन. 1045 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7. 10 minus 7 3 carry 4. 7 4 जा 28. इथे 14 होतील, इथे 2. 14 minus 8 6. 2 minus 2 0 carry 5. 7 9 जा 63. रिमेनिंग राहिले 2. पॉइंट दिला आणि 0 घेतला. 7 2 जा 14. रिमेनिंग राहिले 6. पुन्हा 0 घेतला. 7 8 जा 56. 4 0 घेतला. 7 5 जा 35. रिमेनिंग आले 5. पुन्हा 0 घेतला. 7 7 जा 49 आणि काय होईल पुन्हा रिमेनिंग 1 येईल आणि इथे पण काय होता 1. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा परत आपण हाच डिवायडेशन मिळेल. म्हणून आता काय करायचं पहा. पॉइंट नंतर आलेले आहेत आपले 2 8 आणि 5. 149 पॉइंट 2 8 5 आणि हा नंबर पुढे वाढत जाणार आहे. म्हणून काय करायचं आपण इथे 8 नंतर जो 5 आहे 5 किंवा 5 पेक्षा मोठे नंबर जर इथे असेल तर इथे फक्त 1 प्लस करायचा म्हणजे आन्सर येईल 149.29. पहा 8 नंतर 5 किंवा 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर 8 मध्ये किंवा इथे कोणता नंबर असेल त्या नंबर मध्ये 1 प्लस करायचा. पूर्ण
पूर्ण डिवायडेशन लिहित नाही बसायचं, म्हणजे आन्सर येईल 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर. इझी आहे एक्झाम्पल. पुढचे एक्झाम्पल टोटल सरफेस एरिया. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया आता. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. रेडियस दिलेला आहे 70 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 1.4 सेंटीमीटर. फॉर्म्युला लिहूया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr/h इज इक्वल टू 2 इंटू व्हॅल्यू पुटअप करूया. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस आहे 70 इंटू हाईट आहे 1.4. इथे पहा 7 ने डिवाइड होईल 70 ला. 7 1 जा 7, 7 1 जा 7, 700 म्हणजे 10 आलेले आहेत. मग 22 इंटू 2 44 इंटू 10 इंटू 1.4 किती येईल? 140 येईल. आणि 1 प्लस नंतर पॉइंट आहे, लिहिते मी तरी. 10 इंटू 14 140 आणि 1 प्लस नंतर पॉइंट राहिलं काय 44 इंटू 14. आपण करूया मल्टिप्लिकेशन. 14 4 जा 56 कॅरी 5. 14 4 जा 56 प्लस 5 61 इज इक्वल टू 616 स्क्वेअर सेंटीमीटर. पहा कर्व सरफेस एरिया इझी होता फाइंड करायला मल्टिप्लिकेशन. आता इथे पहा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πr इंटू ब्रॅकेट r+h. आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू 22/7 इंटू रेडियस आहे 70 इंटू ब्रॅकेट रेडियस आहे 70 प्लस हाईट आहे 1.4. इथे 7 ने 70 ला डिवाइड होईल. 7 1 जा 7, 7 10 जा 70. मल्टिप्लिकेशन 22 2 जा 44, 44 इंटू 10 440 इंटू ब्रॅकेट 70 प्लस 1.4, 70 प्लस 1.4 कसं लिहिणार 1.4. 70 नंतर पॉइंट नाही 0 घ्यायचा, चुकीचं राईट करायचं नाही. इथे 1 पॉइंट असं 4 लिहायचं नाही. कधीही आपण पॉइंटच्या संख्येची ॲडिशन करताना पॉइंटच्या खाली पॉइंट लिहितो. 70 हा पूर्ण नंबर आहे, त्याला पॉइंट नाही, तर आपण काय करायचं आहे त्याला पॉइंट देऊन 0 घ्यायचा आहे. आन्सर येईल 71.4. इथे ॲडिशन चुकते, बरीच मुलं नंबर लिहायचं समजत नाही. 71.4. आता करूया मल्टिप्लिकेशन. 440 इंटू 714 400 4 4 जा 16 कॅरी 1 4 4 जा 16 प्लस 1 17 0 100 4 1 जा 4 4 1 जा 4 20 700 7 4 जा 28 कॅरी 2 7 4 जा 28 प्लस 2 30 0 6 7 प्लस 4 11 कॅरी 1 4 प्लस 1 5 6 8 14 कॅरी 1. आन्सर आलेला आहे 44,160 आणि हा 1 प्लस नंतरचा आपला आहे पॉइंट. सॉरी ॲडिशन चुकली पहा इथे. 8 प्लस 4 4 प्लस 1 5 6 8 14 इथे 0च्या वर कॅरी आलेला आहे 0 प्लस 1 1 आणि इथे 3. आन्सर आलेला आहे 3141 3141. इथे 3141 आणि 60 आणि हा 1 प्लस नंतर पॉइंट. आन्सर आलेला आहे 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर. 1 नंबर रॉंग झाला, इथे 0 लक्षात नाही आला. ठीक आहे. आन्सर आलेला आहे 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर. पहा डिवायडेशन केलं, मल्टिप्लिकेशन केलं, ॲडिशन केलं. ॲडिशन चुकवायची नाही, त्याच्यानंतर पुन्हा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मी लिहिलेला आहे फॉर्म्युला 2πr/h. रेडियस दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे 14 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू रेडियस 4.2 इंटू हाईट 14. इथे 7 ने 14 ला डिवायडेशन होईल. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 22 2 जा 44 इंटू 4.2 इंटू हे 2. पहा एवढे राहिलेले आहेत. 7 ने डिवायडेशन झालेलं आहे. आता आपण 42 2 जा 80
8 इंटू 4.2. मल्टिप्लाय करूया आता आपण. 88 इंटू 42चं मल्टिप्लिकेशन. 8 टू द 16 कॅरी 1. 8 टू द 16 प्लस 1 17 0. 8 4 जा 32 कॅरी 3. 8 4 जा 32 प्लस 3 35. 6 9 5 प्लस 1 6 3. आलेला आहे 3696 आणि 1 प्लेस नंतरचा पॉइंट. आन्सर आलेला आहे 316.6 स्क्वेअर सेंटीमीटर. मल्टिप्लिकेशन येत असेल तर एक्झाम्पल्स इझी जातील आणि येत असेल तुम्ही 8th स्टँडर्डला आहात म्हणजे मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतच असणार आहे शुअरली. आता आपण पाहूया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर फाइंड करूया. फॉर्म्युला आहे 2πr इंटू ब्रॅकेट r प्लस एच 2 इंटू 22/7 इंटू रेडियस दिलेला आहे आपल्याला 4.2 इंटू ब्रॅकेट रेडियस 4.2 प्लस हाईट दिलेले आहे 14. इथे 7 ने 42 ला डिवाइड होईल. 7 6 जा 42 7 6 जा 42 परंतु 1 प्लेस नंतर पॉइंट म्हणून 0.6. मल्टिप्लिकेशन करूया. 22 2 जा 44 इंटू 0.6 इंटू ब्रॅकेट यांची ॲडिशन चुकवायची नाही. पॉइंट नंतर 2 आणि ते 14 हा पूर्ण नंबर 0 घ्यायचा पॉइंट नंतर. 18.2. ॲडिशन महत्त्वाचे आहे. पॉइंटच्या नंबरची ॲडिशन चुकवायची नाही. 44 इंटू 6 6 4 जा 24 कॅरी 2 6 4 जा 24 प्लस 2 26 आणि 1 प्लेस नंतर पॉइंट यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 26.4 इंटू 18.2. आता आपण इकडे मल्टिप्लिकेशन करूया. 264 इंटू 182. 4 2 जा 8 6 2 जा 12 कॅरी 1 2 2 जा 4 प्लस 1 5 0. 8 4 जा 32 कॅरी 3. 8 6 जा 48 प्लस 3 51 कॅरी 5. 8 2 जा 16 प्लस 5 21 0 0. 4 1 जा 4 6 1 जा 6 2 1 जा 2. 8 4 0 कॅरी 1 6 7 8 आणि 4 4 8 4 4 8 0 4 8. आलेला आहे मल्टिप्लिकेशन 48048 आणि 1 आणि 2 प्लेस नंतरचा पॉइंट म्हणजे 480.48 स्क्वेअर सेंटीमीटर. हा आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. या प्रॅक्टिस मधील क्वेश्चन 2 क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 साठी मी दुसरा व्हिडिओ तयार करेन. तोही तुम्ही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू सो मच.